नमस्कार मुलांनो, इयत्ता तिसरीचा मराठीचा 16वा धडा चित्रवर्णन. चित्रवर्णन याचाच अर्थ पिक्चर कंपोजिशन. आता या चित्रामध्ये सगळी मुलं खेळत आहेत. ही शाळा आणि शाळेचं मैदान आहे, त्या मैदानावर मुलं खेळत आहेत. आता इथे तुम्हाला शब्द दिले, म्हणजे तुम्हाला ज्या ज्या वस्तू दिसत आहेत, ज्या गोष्टी दिसत आहेत ते ह्या पुस्तकात या पाठात दिलेलं आहे. शाळा, मैदान, खेळ, लंगडी, म्हणजे कोण काय करतं आहे त्याचं नाव इथे दिलेलं आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये या शब्दानुसार तुम्हाला वाक्य बनवायची. उदाहरणार्थ शाळा, ही शाळा आहे. नंतर मैदान, शाळेसमोर मैदान आहे. नंतर खेळ, मैदानावर मुले खेळत आहेत. लंगडी, आता लंगडीचं तुम्ही वाक्य बनवू शकता, आम्ही लंगडी खेळत होतो. नंतर एक मुलगी इथे पाळण्यात झोपाळा खेळते, म्हणून इथे दिले एक मुलगी झोका खेळत आहे. अशा प्रकारे या शब्दाला अनुसरून तुम्ही वाक्य बनवायचे. आता ह्याच्यातून अजून एक वाक्य बनवू शकतं, मुले खो खो खेळत आहेत. नंतर मुले लंगडी खेळत आहेत. ठीक आहे. आता इथे जर दिलेलं लंगडी, दोरी उड्या, घसरगुंडी याला धरून तुम्ही इथे वाक्य बनवायचे आहेत. हा आता व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. थँक्यू.